महाराष्ट्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय 1 जानेवारी 2011 पर्यंत शासकीय अतिक्रमित जमिनीवर बांधण्यात आलेली घरे नियमित करून रहिवाशांना मिळणार मालकी। आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती। विकसित महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना घर मिळाले पाहिजे हा या मागचा सरकारचा उद्देश। माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर। चंद्रकांत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लोणीकरांनी मानले आभार। विकसित महाराष्ट्रातील प्रत्येकाला राहण्यासाठी घर मिळाले पाहिजे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला। 20 मार्च रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शासनाच्या मालकीचे अतिक्रमण झालेल्या जागेवर या नागरिकांनी घरे बांधली आहेत। ती नियमित करून त्या घरांची मालकी नागरिकांना मिळणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली। आमदार लोणीकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की यासाठी नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या पुराव्यासह सादर करून त्यासोबत ज्या शासनाच्या अतिक्रमण केलेल्या जागेवर घर आहे तेथील मतदार यादीतील नाव, वीज बिल, ग्रामपंचायतचे रेकॉर्ड आदी पुरावे जोडणे आवश्यक असून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या घरांना नियमित करता येणार असून फक्त निवासी वापरासाठी असलेल्या घरांना नियमित करण्यात येणार आहे असेही या पत्रकात नमूद करण्यात आले। पुढे पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले की शासनाच्या ज्या जागेवर नागरिकांचे घर आहेत ते 500 चौरस फुटापर्यंत असतील। अगदी मोफत भोगवटदार म्हणून त्या घराची मालकी त्यांना मिळणार। 1500 चौरस फुटांच्या घरासाठी त्या भागातील बाजारभावाच्या 10% रक्कम भरून घराची मालकी मिळवता येणार असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले असून दरम्यान महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्वागत केले। 2047 पर्यंतच्या विकसित महाराष्ट्र टप्प्यातील प्रत्येक नागरिकाला घर हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा असून याबद्दल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले। परतूर विधानसभा मतदारसंघातील शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या घरांना नियमित करून घेण्यासाठी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन केले। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।